नमस्कार, मी अभिजित पाटील. रॉयल महाराष्ट्र यूट्यूब चॅनेलतर्फे आपलं सर्वांचं बारामती कृषी प्रदर्शनामध्ये स्वागत. यंदाचं कृषी 2026 हे कम्प्लिटली नाविन्यपूर्ण असं कृषी प्रदर्शन आहे. महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांसाठी शेतकरी नेते शरद पवार साहेब व राजेंद्र पवार साहेब यांच्यातर्फे आयोजित केलं गेलेलं आहे कृषी 2026. याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे या कृषी प्रदर्शनाचं सगळ्यात मोठं अट्रॅक्शन हे 150 टन प्रति एकरी ऊस, 200 टन प्रति एकरी ऊस, विविध प्रकारचे मके, टोमॅटोच्या 50-100 जाती, अनेक भाजीपाल्यांचे प्रकार. हायड्रोपोनिक्समध्ये म्हणालात तर विदाऊट शेल्टर, नॉर्मल फ्लोअरवरचं हायड्रोपोनिक्स, पॉली हाऊसमधलं क्लायमेट कंट्रोल पॉली हाऊसमधलं हायड्रोपोनिक्स, नॉर्मल हायड्रोपोनिक्स, ॲक्वापोनिक्स, सोलर ऑपरेटेड झिरो पॉवर कन्झम्पशन पॉली हाऊस, फ्लोरिकल्चरमध्ये अनेक प्रकार, पशु प्रदर्शन आणि तत्सम बरंच काही. सो सर्व शेतकऱ्यांना माझी विनंती आहे की आपण हा व्हिडिओ स्किप न करता बघा, जेणेकरून आपल्याला कृषी 2026 घर बसल्या एन्जॉय करता येईल. थँक्यू. जांभळ्या रंगाची चवळी, उंच उंच, पाच कलरचा मका, ही आहे डुंबा जातीची मेंढी. आपल्यासोबत आहेत KVK संस्थेचे चेअरमन माननीय राजेंद्रजी पवार साहेब. सर नमस्कार. आपलं रॉयल महाराष्ट्र चॅनलतर्फे आपलं स्वागत आहे. आणि शेतकऱ्यांसाठी किंवा महाराष्ट्रातील कृषी शौकीनांसाठी आपण काय मेसेज द्याल? इथं हे कृषी प्रदर्शन आपल्या इथं आपण सुरू केलेलं आहे. गेले 10 वर्ष हे कृषी प्रदर्शन आपण शेतकऱ्यांना इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन म्हणून इथं दाखवतो आहे. आणि त्याचा बदल दरवर्षी जशी जशी गरज शेतकऱ्यांची निर्माण झाली, विशेषतः अलीकडच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात तरुण वर्ग इथं येतो आहे. अगदी मराठवाड्यातला तरुण वर्गसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात येतो आहे. आणि गेल्या वर्षी इथं 4 दिवस इथं पुरले नाहीत. रविवारच्या दिवशी 70,000 लोक आले. आणि आम्हाला असं वाटलं की आम्ही त्यांना तेवढा न्याय देऊ शकलो नाही, कारण हे प्रचंड एवढी मोठी संख्या झाल्यावर त्यांना तेवढं बघण्यासाठी तेवढा वेळ मिळाला नाही. म्हणून यावेळी आम्ही 8 दिवसाचं हे प्रदर्शन केलेलं आहे. आज जवळजवळ 50,000पेक्षा जास्ती लोक आलेले आहेत. आमचं असं म्हणणं आहे की तुम्ही वीकडेजला या आणि शांतपणे प्रदर्शन बघा, कारण इथं जे काही आपण केलेलं आहे याच्यात जास्ती यंदा AI टेक्नॉलॉजीवर आम्ही जास्ती भर दिलेली आहे. आणि ज्या मॉडर्न काही टेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चरमधल्या त्या आपण इथं सर्व दाखवलेल्या आहेत. कारण माझ्या वडिलांचं एक म्हणणं होतं की सीइंग इज बिलिव्हिंग. शेतकरी जेव्हा बघतो ना तेव्हा त्याचा विश्वास बसतो. मी म्हणतो अगदी 5% जरी शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतात जाऊन जरी यातले हे जे प्रयोग आहेत हे त्यांनी स्वतः केले आणि शेती उत्तम केली तरी खूप होईल. आमचं असं म्हणणं आहे की आज AI टेक्नॉलॉजी तुम्हाला प्रयोग वाटतो, आज प्रयोग नाही आहे. 5-10 वर्षाच्या काळात ही AI टेक्नॉलॉजी सगळी क्षेत्र व्यापणार आहेत. त्याचप्रमाणे ॲग्रिकल्चर पण क्षेत्र व्यापलं जाईल.
आणि AI टेक्नॉलॉजी जेव्हा सगळीकडे वापरली जाईल तेव्हा आपला जवळजवळ 150 कोटीचा हा लोकसंख्येचा प्रदेश असेल आणि इथं जसं ड्रायव्हरशिवाय गाड्या पळायला लागतील, डॉक्टरशिवाय दवाखाने असतील आणि हे जेव्हा होईल तेव्हा मोठ्या प्रमाणात जे अनएम्प्लॉयमेंट निर्माण होतील ते सर्व त्यांना परत कदाचित शेतीवर यावं लागेल आणि त्यावेळी जे शेतीचे तुकडे जे झालेले असतील किंवा छोट्या प्रमाणात जी शेती असेल त्याला या AI टेक्नॉलॉजीशिवाय पर्याय राहणार नाही. कारण जवळजवळ माझं मत आहे की जवळजवळ 64 तरी उत्पन्न इथं निर्माण झाल्याशिवाय त्या शेतकऱ्याची घरचा खर्च भागणार नाही. धन्यवाद सर, आपण AI टेक्नॉलॉजी तसेच या कृषी प्रदर्शनाबद्दल माहिती दिल्याबद्दल रॉयल महाराष्ट्र चॅनेलतर्फे आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू सर. बारामती कृषी प्रदर्शनाचं विशेष आकर्षण असलेला AI टेक्नॉलॉजी वापरून निर्मित केलेला ऊस. आता या ऊसाची आपण इनडेप्थ माहिती घेतोय. सर नमस्कार. तर आपण आत्ता इथे पाच व्हरायटी लावलेल्या आहेत. याच्यामध्ये ही जी व्हरायटी आहे 13007 आहे. याच्यामध्ये या उजव्या साईडला माझ्या जो उजव्या साईडला दिसतोय की AI पद्धतीने केला आहे आणि डाव्या साईडला जो आहे तो नॉन AI आहे. तर AI मध्ये आपण काय केलेलं आहे, AI मध्ये आपण सॅटेलाइट प्रणाली वापरली आहे आणि दुसरी म्हणजे सेन्सर वेदर स्टेशन. याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता AI मध्ये फुटव्यांची संख्या, जाडी, पेरेतील अंतर आणि तसंच जर ऑपोजिट साईडला जर बघितलं तुम्ही नॉन AIचं तर याच्यामध्ये AI पेक्षा फुटव्यांची संख्या कमी आहे, पेरेतील अंतर कमी आहे, जाडी पण कमी आहे आणि हाईटला जर तुम्ही कम्पेअर केलं तर हा जो ऊस दिसतोय 13007 हा आता 25 फूट ह्याची हाईट आहे. याच्यामध्ये कांड्यांची संख्या किती आहे आणि AI निर्मितीमध्ये किती आहे? AI निर्मितीमध्ये आता 32 ते 33 कांडे आहेत. ओके. नॉन AI जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये आता फक्त 20 ते 22 कांडे आहेत. ओके. 10 कांड्याचा फरक आहे. 10 कांड्यांचा फरक. लागवडीचा दिनांक दोन्ही प्लॉटचा एकाच दिवशी केलेला आहे. एकाच दिवशीच्या याच्यामध्ये आहे. 2025. साधारणतः एकरी AI सिस्टीम बसवण्यासाठी किती खर्च येतो? तसं पाहिलं ना आपण आता VSI असेल आणि कारखान्यांच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांना फक्त 9,000 रुपये पे करायला सांगतोय. एकरी 9,000. हेक्टरी हेक्टरी 9,000. आता एक साधारणतः एक हेक्टरी उत्पादन जर पकडलं लागवडचं तर नॉन AI मध्ये किती येतं? तसं जर बघितलं तर ना आता आपले जे हे प्लॉट आहेत याच्यामध्ये आपण जर 13007 जर बघितलं तर आपलं आता यील्ड जर पाहिलं ना हे प्लॉटची ग्रोथ वगैरे बघून तर 110 ते 120 टन उत्पन्न आहे निघेल हार्वेस्टिंगला. ह्याची सऱ्यांमधलं अंतर? या सऱ्यांमधलं अंतर ह्याची रोपाची लागवड आहे, सऱ्यांमधलं अंतर 6 फूट आणि रोपांमधलं अंतर 1.5 फूट आणि नॉन AI मध्ये तेच अंतर आहे. दोन्ही 6/1.5 दोन्ही साईडचं अंतर आहे. साधारणतः हे 120 टनापर्यंत जाईल आणि त्याच वेळेला हे 55 ते 60 टन. म्हणजे शेतकऱ्याचं उत्पन्न फक्त 9,000 रुपये घालून डबल होण्याचा एक यशस्वी मार्ग आहे. AI टेक्नॉलॉजीमध्ये तयार करत असताना काय काय म्हणजे सेटअपमध्ये काय काय गोष्टी इन्व्हॉल्व होतात? याच्यामध्ये आपण काय करतोय, याच्यामध्ये वेदर स्टेशन देतोय. त्या वेदर स्टेशनमध्ये 2 सेन्सर, एक 7 इंचावरील मॉइश्चर सेन्सर, एक 14 इंचावरील आणि बाकीचे मग विंड स्पीड असेल, विंड डायरेक्शन असेल, रेनफॉल असेल, लिक्विडनेस असेल, असे पॅरामीटर्स 10 ते 12 आहेत त्याच्यामध्ये. आणि दुसरी पण प्रणाली आपण त्यांना देतोय सॅटेलाइट पूर्णपणे त्यांचा प्लॉट मॅपिंग करतोय आणि त्याच्यानुसार त्यांना मग ॲडवायझरी देतोय. मग सॅटेलाइट मॅपिंग केल्यानंतर काय म्हणजे कसे सल्ले मिळतात, काय स्वरूपाचे? ग्रोथ NDVI आपल्याला काय सांगतो, तुमच्या पिकाची ग्रोथ कशी आहे, कुठे आपल्याला ते कलर कोडिंगमध्ये दाखवतो. पिकाची ग्रोथ चांगली कुठे, मध्यम कुठे आणि कमी कुठे, असे 3 कोडिंगमध्ये दाखवतो. आणि मग समजा कमी जास्त प्रगती असेल तर ती इक्विव्हॅलंट करण्यासाठी कशा पद्धतीने साध्य करायचं? मॅन्युअली आळवणी करणे किंवा तिथं कोणते तरी कीड किंवा रोग आहे याचं हे करणे आहे का ते चेक करणे त्याचं जाऊन. ओके. म्हणजे प्रत्यक्षात तुम्हाला ऑब्झर्वेशनसाठी एखादं लोकेशन फक्त सॅटेलाइट मार्फत? पॉईंट नाही, इथं काहीतरी तुमच्या इथं अटॅक आहे म्हणजे पेस्ट असेल डिसीज म्हणजे त्याचा अटॅक आहे, तुम्ही तिथं जाऊन पाहू शकता. आणि आपल्याला ह्याच्यामध्ये तर EVI मॅपमध्ये दिसतं आपल्या इथं कोणत्या पर्टिक्युलर एरियामध्ये तुमच्या इथं कीड रोग आहे. तुम्ही स्वतः या संस्थेशी संलग्न आहात. तुमचं AI टेक्नॉलॉजी बद्दल प्रॅक्टिकल मत काय?
प्रॅक्टिकल म्हणणं तर खूप छान आहे, कारण की तुम्ही जर पाहिलं तर आता आपण इथं कम्पॅरेटिव्हली तर बघितलं ना, आपण बाहेर पण शेतकऱ्यांना दिलेले आहे. शेतकऱ्यांचे पण फीडबॅक खूप चांगले आहेत. म्हणजे आमचे पहिले जे आम्ही करायचो पारंपरिक पद्धतीने, आम्ही एकदा मोटर चालू केली की बेड भरत होतो, सऱ्याच्या सऱ्या भरत होतो. तसं आता जर या सिस्टीमद्वारे केलं तर फक्त हे सेन्सर म्हणजे तुमच्या पिकाला लागते तेवढंच पाणी देतोय आपण. तुमचे जसे अलर्ट येतात ना त्याच्यानुसार आम्ही पाणी देतो. आता समजा पाटानं पाणी देण्यासाठी लागणारं पाणी आणि ड्रीप इरिगेशननी AI थ्रू देण्यासाठी लागणारं पाणी, या पाण्याच्या क्वांटिटीमध्ये किती फरक पडतो? जवळजवळ 30 ते 40 लाख लिटर पाण्याचा फरक पडतो. वार्षिक की मासिक? वार्षिक 30 ते 40 लाख लिटर पाण्याचा फरक. साधारणतः AI ठिबक सिंचननी या टेक्नॉलॉजीमध्ये किती पाणी लागतं? आता आपण कसं करतो या, म्हणजे आपल्याला अगोदर अलर्ट येतो आपला वापसा कंडिशन, म्हणजे सेन्सर जिथं आपण बसवलेलं आहे, ओके, सेन्सर बसवलेलं आहे तिथं आपल्याला म्हणजे हे आलं म्हणजे अलर्ट येतो आपल्याला पाण्याची तिथं रिक्वायरमेंट आहे, त्याच्यानुसार आपण मग पाणी देतोय. तसं जर कम्पॅरेटिव्हली नॉन यायला जर पाहिलं तर नॉन यायला आपण ढोबळ मनाने पाणी देतो तिथं, म्हणजे आपण कोणतं मॉइश्चर चेक करत नाही किंवा हे करत नाही. म्हणजे सगळं हे मॉइश्चर अलर्ट वगैरे सगळं कीड रोगाचे अलर्ट येतात, कोणती कीड रोग आली तुमच्या ह्याच्यावरती, मग त्याच्यानुसार आपल्याला मॉलिक्यूल कोणते स्प्रे करायचे ते पण आपल्याला रिकमेंडेशन येतं त्याच्यामध्ये. धन्यवाद सर. या प्रदर्शनाचं मोस्ट ऑफ द अट्रॅक्शन असलेला हा AI प्रणाली निर्मित ऊस, याचा आपण डिटेल इन डेप्थ एक्सप्लेनेशन दिल्याबद्दल रॉयल महाराष्ट्र चॅनलतर्फे आम्ही आपले आभारी आहोत. थँक्यू. नमस्कार सर, मी कैलाश. आपण बघताय की कृषकमध्ये जैन इरिगेशन सिस्टम्स लिमिटेड यांनी क्लायमेट स्मार्ट टेक्नॉलॉजीच्या अंतर्गत जैन सोलार ग्रीन हाऊस इथं उभारलेलं आहे आणि याच्यामध्ये आपण स्ट्रॉबेरी लावलेली आहे, जरबेरा लावलेला आहे, ऑर्चिड लावलेला आहे आणि बेसिल्स पण आहे. इथे जे आहे पूर्णतः क्लायमेट कंट्रोल ग्रीन हाऊस असल्यामुळे इथं टेम्परेचर ह्युमिडिटी पूर्णतः मेंटेन होते आणि तुम्ही बघू शकता कशा प्रकारे आपली हे सगळी ग्रोथ आहे. इथं आम्ही हायड्रोपोनिक सिस्टममध्ये व्हर्टिकल ग्रोईंग गटर्सचा वापर केलेला आहे. या व्हर्टिकल ग्रोईंग गटर्स ज्या आहेत त्या ॲडजस्टेबल हाईटनुसार आपल्याला ॲडजस्ट करता येतात. जशी हाईट पाहिजे तशी, काम नसताना त्या सगळ्या वर जातील. आपल्याला इन्स्पेक्शन वगैरे करायचं असेल तर आपण खाली आणून वर्किंग हाईटला त्याचं इन्स्पेक्शन. त्याची इंडिव्हिज्युअल एका कॉलमला एकच रो का खालचा सेटअप की मल्टिपल स्टोरी करता येईल? नाही, एकाला एकच. ओके. आणि याच्या खाली आपल्याला दुसरं पीक घ्यायचं असेल तर त्याचं पण प्लॅनिंग आपण करू शकतो. तर अशा प्रकारची टेक्नॉलॉजी. हे होते कैलास सर जैन इरिगेशनतर्फे. आजचा डिस्प्ले होता हा सोलार एनर्जी बेस्ड पॉली हाऊस. थँक्यू सर. बरोबर 4 इंचावर कांदा पेरलं की नाही लागवड लागवड किती भेटेल ही यायचं का बियाचं इथं करायला एप्रिल मे. तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज आपण बघत आहात बारामती कृषी प्रदर्शनमध्ये. बारामती कृषी प्रदर्शनमध्ये आपल्याकडे टोटल 130 प्रकारचे टोमॅटो आहेत. त्यातले काही 50 प्रकार आपण इथे लावलेले आहेत. पाहू शकता, हा पंपकिन टोमॅटो आहे, याला काशी टोमॅटो असं म्हणलं जातं. हे देशी वाण आहेत, हे सगळे जे आहेत ते नेटिव्ह वाण आहेत. हा हिरवा असताना अशा प्रकारे असतो आणि पूर्ण परिपक्व झाल्याच्या नंतर त्याचा कलर लाल होतो पूर्ण. त्याची चव एकदम आंबट गोड असते आणि साल एकदम सॉफ्ट असते याची. आणि अजून बघू शकता तुम्ही इथं आपल्याकडे आहे, हा कोणता आहे? पिवळा? हा चेरी टोमॅटो आहे. चेरी टोमॅटो. येलो चेरी. हे येलो आहे, हा रेड आहे. ते आपण बघू शकता. आपण आपल्याकडे टोटल 50 प्रकारचं बियाणं. ब्रिंजल थ्रोन आहे, वांग्यासारखं येणारं टोमॅटो आहे. बघू शकता तुम्ही, वांग्यासारखा दिसणारा टोमॅटो. हे बघा, पूर्ण परिपक्व झाल्यानंतर वांग्यासारखा कलर येतो याला आणि शेप पण वांग्यासारखा असतो. हे सगळं देशी. हा कोणता आहे?
हा रेग्युलरवाला टोमॅटो आपला देशी. ओके त्याची साईज जवळपास 4 टोमॅटोची 1 किलोपर्यंत होते. ओके, मोठ्या साईजचा टोमॅटो आहे. हा टायगर थ्रिप्स हे बघू शकता. हा टायगर थ्रिप्स ओके. वाघासारख्या धारी असल्यामुळे ह्याला टायगर थ्रिप्स किंवा पंपकिन टोमॅटो पण ह्याला पण म्हणलं जातं. ओके, भोपळ्यासारख्या हा किती याच्यामध्ये मोठा धारी होतो? येतात. ह्याच्यामध्ये अर्धा किलोपर्यंत हा वाढला जातो. अर्धा 500 ग्रामपर्यंत किलोपर्यंत. हे टोमॅटो वाढले जातात. ओके. नमस्कार सर, काय वैशिष्ट्य आहेत या प्रोडक्टची? ह्या वैशिष्ट्य असं आहे की मी सर्वप्रथम माझी ओळख करून देतो. मी धनंजय संभाजीराव देशमुख, मराठवाडा प्रतिनिधी. मी प्रतिभा बायोटेकमध्ये काम करतो. आमच्या कंपनीनं भारतामध्ये सर्वप्रथम 5 कलरची आणि 3 कलरची मका आणलेली आहे. याचं वैशिष्ट्य म्हणजे खाण्यासाठी खूप गोड आहे, याच्यात फायबर कमी आहे आणि शुगरवाल्या माणसाला एकदम चांगल्या प्रकारे जमते. हे कलर पिगमेंटेशन कशामुळे चेंज झालं? याच्यामध्ये पोलन हे नर आणि मादी दोन व्हरायटीचं याचं विकसित केलेलं वाण आहे आमच्या कंपनीनं. ते तुम्हाला लवकरात लवकर भेटणार आहे. थँक्यू सर. कृषिकमध्ये आपण पाहणार आहात टांगलेले भोपळे, दोडके, काकडी सर्वच काही. आपण जाणून घेऊया अधिक माहिती. नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण कृषकमध्ये 2026मध्ये आपण बारामतीमध्ये लाईव्ह डेमो प्लॉट केलेला आहे. मी तुम्हाला थोडक्यात महत्त्व सांगतो की आपलं कार्य नेमकं काय. ह्याच्यामध्ये आपण जे दुर्मिळ होत चाललेलं पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय जे देशी वाण आहे, पारंपरिक वाण आहे, जे भारतामध्ये लुप्त होत चाललेलं आहे. आपली बीज बँक आहे गोकुळ शेती फार्म नावाने पंढरपूरची. त्याच्यामध्ये आपण जे लुप्त होत चाललेले वाण आहेत ते आपण जपतोय आणि वाढवतो. त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं आपण इथं लाईव्ह डेमॉन्स्ट्रेशन केलेलं आहे. जवळजवळ भोपळ्याचेच नुसते 22 प्रकार लावले होती, भेंडीची, टमाट्याची 130 प्रकार लावली होती, पालेभाज्या, फळभाज्या, वेलवर्गीय अशा विविध प्रकारचे आपण इथं वाण, देशी गावरान वाण शेतकऱ्यांसाठी बघण्यासाठी आपण लावलेलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण विविध प्रकारचे वाण आहे. आपलं मुख्य कार्य हेच आहे की जे लुप्त होत चाललेलं वाण आहे ते जपायचं आणि वाढवायचं. जरी आपल्याला कोणाला बियाणं पाहिजे असेल तर आपण माझ्याशी संपर्क करू शकता. माझा नंबर आहे 78 20 91 98 05. तर आपल्याकडं जर काही वेगळं वाहन असेल जे दुर्मिळ आहे तुमच्या भागात ते मला द्या. माझ्यातलं जे पाहिजे ते तुम्ही फ्रीमध्ये घ्या, काही हरकत नाही. आणि जरी तुम्हाला भारतभर पाहिजे असेल तर घरपोचची पण आपण सेवा देतो. नंबरला कॉन्टॅक्ट करा, तुम्हाला मिळेल. थँक्यू सर. रॉयल महाराष्ट्र चॅनलतर्फे आपले आभार. धन्यवाद. आता आपल्यासोबत आहेत MD प्रतिभा बायोटेक हैदराबाद. आपण स्वतः यांचे झुका, कोकोली असे प्रोडक्ट वापरतो. यांचा एक नवीन प्रोडक्ट आला है, त्याच्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊया. सर बताइए इस प्रोडक्ट की खासियत क्या है? ये प्रतिभा बायोटेक से एक नया प्रोडक्ट हमने लेके आया, पेरी पेरी. इसका नाम पेरी पेरी है. इसमें ये कॉन्सेप्ट क्या है कि फ्लावरिंग और फ्रूटिंग सेट होने के लिए, फ्लावर सेटिंग और फ्रूट सेटिंग होने के लिए ये प्रोडक्ट हमने अलग से तैयारी किया. अभी दुनिया में ऐसा कॉम्बिनेशन कोई प्रोडक्ट नहीं है. ये फ्लावरिंग स्टेज में नहीं तो फ्रूटिंग स्टेज में पौधे में जो जीव रासायनिक चर्या चलता रहता था, वो जीव रासायनिक चर्या में जो पार्टिसिपेट होने वाला है एलिमेंट्स सब इसमें दिया हमने. As in ये प्लांट बेस्ड प्रोडक्ट है पूरा, और फ्लावरिंग और फ्रूट सेटिंग दोनों के लिए जो चाहिए प्लांट को सब इसमें आए. ये एज इन टॉनिक यूज़ कर सकते हैं? ये स्प्रे Micronutrients? इसमें फास्फोरस, पोटाशियम है और सब माइक्रोन्यूट्रिएंट्स है इसमें. इसमें पूरा जिंक है, सल्फर है, मैंगनीज है, फेरस है, बोरान है, मोलिब्डेनम है, कॉपर है, सब इसमें है. सो इसलिए ये फास्फोरस और पोटाशियम ऐड करके दिया NPK में. सो इसलिए फ्लावर सेटिंग और फ्रूट सेटिंग बहुत अच्छा मिलेगा. आपको यील्डिंग भी बहुत बढ़ जाएगा. आपका एक प्रोडक्ट है ब्रासिका. हाँ. तो ब्रासिका से ये इसका थोड़ा सा कंपैरिजन और इस सब रिलेशंस ब्रासिका वो बताइए. अलग प्रोडक्ट है. वो क्या है कि वो बूस्टर है, फ्लावर बूस्टर है वो. ओके. वो क्या बोलते हैं, ब्रासिका फ्लावर ब्रासिका फ्लावर को हिंदी में क्या बोलते हैं? ब्रासिका फ्लावर का मस्टर्ड फ्लावर हिंदी में आई कोई वर्ड मस्टर्ड को?
मालूम हो जाएगा मस्टर्ड मोरी मोरी बोलते हैं मोरी उसको बोलते मराठी में, हाँ हाँ मोरी बोलते हैं। हाँ। वो ब्रासिका क्या है, मोरी फ्लावर का पोलिन है ना, वो पोलिन का एक्सट्रैक्शन है। उसमें वो पोलिन को एक्सट्रैक्ट करने से ब्रासनोलाइड मिलेगा। ओके। वो ब्रासनोलाइड क्या करता, वो फ्लावर बूस्टिंग करने के लिए वो बहुत बढ़िया फ्लावर बूस्टर है। ओके, और ये एज इन माइक्रोन्यूट्रिएंट्स के तौर पे इस्तेमाल कर सकते न्यूट्रिशनल बेस्ड प्रोडक्ट है। ओके। और ब्रासिका वो फ्लावर बूस्टिंग के लिए वो तैयारी किया हमने। धन्यवाद सर जी। Thank रॉयल you. महाराष्ट्र में आपका स्वागत है थैंक यू वेरी और ऐसे ही आप कृषि यानी एग्रीकल्चर फार्मर्स के लिए काम करते रहिए। हमारी तरफ से आपको बेस्ट विशेष है थँक यू सर। थँक यू। ओके सर। कृषी प्रदर्शनामध्ये चायनीज पद्धतीनं मका लागवडचं प्रात्यक्षिक आहे, आपण जाणून घेऊया सरांकडून। नमस्कार, मी गौरव सुभाष राजपूत विगर बायोटेक प्रायव्हेट लिमिटेड करते आपलं हार्दिक स्वागत करतो। तर आपण या ठिकाणी इथं पाहू शकता की ही मकाची लागवड जी झाली ही चायनीज पद्धतीने झालेली आहे। म्हणजे एका ठिकाणी इथं दोन दाणे टाकून पद्धत केलेली आहे। तर याचं 1.25 लागवड आहे। ही जी पद्धत केलेली हे बेडवर लागवड केलेली प्रदर्शनात दाखवण्यासाठी। तर यात एक असं आहे की आपण रेग्युलर पद्धतीने जी मकाची पेरणी करतो त्याला 7 ते 8 किलो बियाणे लागते, पण चायनीज पद्धतीने जे आपण पेरणी करत असतो त्यावेळेस आपल्याला 10 ते 12 किलोपर्यंत बियाण्याची आवश्यकता असते। ह्याच्यामध्ये खताचे डोस हे जास्तीचे लागतात रेग्युलर पद्धतीपेक्षा, डबलनी खताचा डोस हा द्यावा लागतो। आणि यील्ड मध्ये किती फरक पडतो? यील्डमध्ये तुम्हाला फरक असं पडतो की आपण रेग्युलर पद्धतीत ज्यावेळेस मक्याची पेरणी करतो तर त्यावेळेस यील्ड तुम्हाला 35, 40 किंवा 45 क्विंटलपर्यंत जाते। तर ह्यामध्ये जे यील्डचं हे राहतं ते 65 ते 70 क्विंटलपर्यंत आपल्याला यील्ड येते। आणि आपली जी 60 90 ही व्हरायटी आहे ती चायनीज पद्धतीने लागवड करण्यासाठी खूप पोषक आणि चांगली सुटेबल आहे। इंडियन ट्रॅडिशनल मेथड आणि चायनीज मेथड मध्ये काय फरक आहे? यात फरक आहे की ह्यात बियाणाची संख्या म्हणजे प्लांट पॉप्युलेशन हे तुमचं वाढणार आहे एकरी पद्धतीमध्ये। ओके। 1 एकरमध्ये आपलं प्लांट पॉप्युलेशन वाढणार आहे, कारण ह्याच्यामध्ये बियाणं हे जास्त लागतं, 12 किलोपर्यंत बियाणं लागणार आहे आणि एका ठिकाणी 2 बियाणं टाकावं लागतं। आता हा मका जे 60A90 जे आहे तुमचं हां। ते ॲज इन सायलेजसाठी वापरू शकतो का फक्त ग्रेनसाठी? नाही, हे सायलेजसाठी बी वापरू शकतो आणि प्रोडक्शनसाठी बी वापरू शकतो, कारण की तुम्ही इथं बघू शकता की ह्या ठिकाणी हे जे मक्याचं कणीस आहे जे कॉब आहे हे वाळलेलं आहे आणि वरती पूर्ण ग्रीन आहे अजून सुद्धा। ओके। तर हे तुम्ही सायलेजसाठी सुद्धा वापरू शकता। ओके। आणि एक कणीस किती धरतात याला एकाला? प्रत्येक शेतकऱ्याच्या मॅनेजमेंटनुसार काही ठिकाणी तुम्हाला 2 दिसतील तर काही ठिकाणी 1 धरलेले दिसेल कणीस। ओके, थँक्यू सर। Thank you. आपण दिलेल्या माहितीबद्दल आभारी आहोत। नमस्कार। KVK आयोजित कृषी 2026 मध्ये कृष्णा या जांभळाच्या व्हरायटीची डिस्प्ले दाखवला गेला आहे। याची एक खासियत आहे की हे जानेवारी फेब्रुवारीमध्ये फ्रुटिंग याचं येतं। आत्ता मोहरलेल्या परिस्थिती आहे आणि याबाबत आपण आता माहिती जाणून घेऊया। सर नमस्कार। सर हे कृष्णा व्हरायटी आहे, हे सिलेक्शन 1 व्हरायटी आहे, याला KVK ने कृष्णा नाव दिलेलं आहे। या जांभळाची साईज हे 30 to 40 ग्रामपर्यंत जाते। ह्या जांभळाला 3 इयर्स लागतात फ्रुटिंगसाठी आणि हा 2 मंथ्स अर्ली फ्रुटिंग करतो। ओके। आणि कलर? हा जांभळाचा कलर ब्लॅकच आहे। ब्लॅक आहे आणि सीडलेस आहे की विथ सीड? विथ सीड आहे, म्हणजे कोकण बहाडोलीपेक्षा हे थोडंसं हे थोडंसं ॲडव्हान्स व्हर्जन आहे। याचं हे करताना क्रॉस ब्रीडिंग वगैरे करून डेव्हलप केले की कशी? त्याच्याबद्दल KVKचे स्टाफ तुम्हाला माहिती देतील सर। याची स्पेसिंग आहे 25 by 25 फूट पॉलिनेशनसाठी। आणि साधारणतः इयरली यील्ड पर ट्री? इयरली त्याची पण आम्हाला काही अजूनही अंडर ट्रायल्स आहे, म्हणजे ट्रायल्स चालू आहे। ओके. हा तिसरं वर्ष आहे। तिसऱ्या वर्षाचं झाड आहे। ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू। रॉयल महाराष्ट्र चॅनेलतर्फे आपले आभार।